आता आपण पेपर 2शी रिलेटेड बघणार आहोत की पेपर प्रेझेंट कसा करायचा आहे. त्याआधी आपण थोडंसं ॲनालिसिस करूयात की पेपर कसा येतो आहे. तर पहिला क्वेश्चन तर MCQ असणार. जर तुम्हाला MCQला तुम्ही MCQ जर 15 मार्कचे सॉल्व केले, MCQ जर 15 मार्क, आयुर्वेद इतिहास तुम्हाला माहिती आहे की MCQमध्ये येणार आहे. जर तुम्हाला 20 पैकी 15 मार्कचे आयुर्वेदिक इतिहासचे MCQ बरोबर आले तर तुमचं पासिंग अजून इझी होऊन जातं आहे. तर मग करायचं कसं आहे, तर पहिला जो क्वेश्चन येणार आहे, दोन्ही पेपर आहे माझ्याकडे, समरही आहे आणि विंटर आहे 23 बॅचचे. तर जो पहिला क्वेश्चन आहे दोन्ही पेपरमध्ये सेम आहे. पेपर पॅटर्न तुम्ही आपल्या पेपर 1ला जरी बघितलं असेल ना तरी पेपर पॅटर्न सेम होता, फक्त एक्झाम्पल आतलं जे कंटेंट होतं ते चेंज होतं. त्यामुळे स्टडी करताना एकदम व्यवस्थित पेपरला अनुसरूनच स्टडी करायचे लास्ट इयरच्या, कारण की तेच मेन आहे. तुम्ही दुसरं काहीही बघितलं तर त्याला एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही लास्ट इयरचे ज्या क्वेश्चन पेपर आहे त्या बघा, त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की नेमकी स्टडी काय करायचं आहे, ॲन्सर कसं लिहायचं आहे. तर जो पहिला क्वेश्चन होता तो त्यांनी काय दिला होता, शब्दरूपानी आणि धातुरूपानी, म्हणजे त्यांनी जे अंडरलाईन केलेले शब्द आहे ते 3 शब्द देत आहेत. तर 3 लास्ट इयर म्हणजे समरच्या बॅचला 3 दिलेले आणि लास्ट इयर पण 3च दिलेले वाटतं, अंडरलाईन नाही आहे त्या पेपरमध्ये. तर मग ते जे शब्द दिलेले आहे त्याचं काय करायचं आहे, मग तुम्हाला शब्दरूपाने आणि धातुरूपाने लिहायचं आहे. मग कुर्वते, मग काय प्रत्यय, तर ते प्रत्यय, त्यानंतर धातू कोणता आहे, हे सगळं धातू कोणता आहे ते लिहायचं. त्यानंतर काय प्रत्यय ते लिहायचं, लंग लकार, लोट लकार, कोणता लकार आहे ते लिहायचं, एकदम व्यवस्थित लिहायचं. त्यानंतर शब्दरूपानीमध्ये शब्द कोणता आहे, तो कफम, कफ शब्द आहे, मग तो कशाप्रमाणे चालतो, अकारांत आहे तकारांत आहे, की कसा शब्द आहे, आकारांत आहे की अकारांत आहे, हे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे. नुसतं ओळखायचं आहे तुम्हाला शब्दरूपानी, शब्द फक्त ओळखायचं आहे, त्यांनी तुम्हाला काही करायला नाही लावलेलं. म्हणजे आधी कसं एकवचनल्या द्विवचनल्या असं काही करायला नाही लावलेलं. ज्यांचं दिलेलं आहे त्यांचं ओळखायचं. मारुतम आहे तर मारुत शब्द येईल, मग तो कोणत्या याच्यात आहे, द्वितीय बहुवचन आहे, तृतीय बहुवचन आहे, चतुर्थी बहुवचन आहे, हे ओळखायचं. हा झाला पहिला क्वेश्चन. तुम्हाला पहिला क्वेश्चन असाच येणार. तो पण काय दिलेला त्यांनी, श्लोक दिलेला असणार. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, SAQ मधला दुसरा क्वेश्चन कसा असणार आहे, तर श्लोकाचा अर्थ, आणि हा श्लोक जो असेल ना तो एकतर अष्टांगमधून असेल किंवा आपल्या याच्यातून असेल, वैसुसामधून असेल. मग तिथे काय करायला, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं त्यांनी, श्लोकस्य अन्वयम अर्थच लिखत, म्हणजे श्लोकाचा अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. मग अन्वय आणि अर्थ लिहिताना काही व्याकरणाचे पॉईंट्स पण ॲड करायचे. मग पित्ते मंदो अनल, मंदो अनलमध्ये काय आहे, मग संधी होती, पूर्वरूप संधी, मग तिथं ते टाकायचं की पूर्वरूप संधी होती. म्हणजे असं सर्व जे तुम्हाला व्याकरणाचा भाग माहिती आहे ना तो पण त्यात ॲड करायचा, म्हणजे एक्स्ट्राचा पॉईंट होतो आणि पेपर पण लेंदी होऊन जातो, म्हणजे चेक करणाऱ्यालाही वाटतं की काहीतरी लिहिलं आहे. हा जो पेपर 2 आहे तो फक्त लिहून यायचं आहे, तुम्ही काय लिहिताय ते नंतरचा प्रश्न, पण लिहून यायचं. ॲन्सर काही असू तर व्यवस्थित प्रेझेंट करून लिहायचं. त्यानंतर अन्वय लिहिताना खूप मुलांचे डाऊट असतात की अन्वय लिहावा कसा, तर अन्वय लिहिताना ना एक बेसिक मनाला जो म्हणजे असा काही स्पेसिफिक अर्थ नाही. तुम्ही जर 2 बुकचा सोबत अभ्यास केला ना तर ह्या बुकमध्ये अन्वय वेगळा आहे, त्या बुकमध्ये वेगळा आहे. एखादे कोर्समध्ये अन्वय वेगळा असेल किंवा एखाद्या चॅनलवर 2 चॅनल वेगवेगळे असतील तर त्याच्यावर अन्वय वेगळा असेल, किंवा ज्या PDF सर्क्युलेट होतात त्यामध्ये पण वेगवेगळे अन्वय दिलेले आहेत. त्यामुळे अन्वय हा वेगळा असू शकतो. म्हणजे अन्वय म्हणजे काय, तर आपण अर्थानिशी असं मराठीत कसं आपण म्हणतो की मी जेवण केले, तसं एक सरळ अर्थ लावतो आपण अन्वयात. जो इकडे तिकडे झालेले शब्द असतात ते सरळ एका रेषेत आणत असतो. मग तुम्हाला मराठीत जो अर्थ समजतोय ना त्यानुसार तुम्ही अरेंजमेंट शब्दांची करायची असते. जर तसंच राहिलं असेल तर मग ते तसंही ठेवू शकता. पण येत नाही म्हणून लिहायचंच नाही असं नाही, लिहायचं. एखादा शब्द इकडं तिकडं करून लिहायचं, पण क्रियापद हे शेवटीच आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. मराठीत कसा नियम आहे, क्रियापद शेवटीच आलं पाहिजे, तसं क्रियापद शेवटीच आलं पाहिजे. त्यानंतर C क्वेश्चन पण सेम असणार. B मध्ये किंवा C मध्ये अल्टरनेट होणार, म्हणजे एक अन्वय हा वैसुसाचा असणार, एक अन्वय हा अष्टांगचा असणार, असं होणार. बाकी चेंजेस काही होणार नाही. एक अन्वय म्हणजे किती मार्क्स झाले, 15.
इथे 15 मार्क्स झाले. तुम्हाला अन्वयला समजा 2 किंवा 3 मार्क्स आले, इथे 2 किंवा 3 मार्क्स आले, इथे तुम्हाला 2 मार्क्स आले, तरी पासिंग इझी होतं ना. वरचे 15 मार्क, खाली 17, 18, 19, 20, 21, 22, 23 तुम्ही एक 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 कवर करत चालता ना, त्यामुळे कवरिंग चांगली होऊन जाते. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आधीच सांगितला होता की प्रयोग कुठेही पिच्छा सोडत नाही. पेपर 1 मध्ये पण प्रयोग आहे आणि पेपर 2 मध्ये पण प्रयोग सांगितलेला आहे. त्यामुळे प्रयोग करताना पेपर 1 मध्ये सांगितलं होतं की व्यवस्थित करून ठेवा. आता फक्त रिवाईज करायचा प्रयोग, आणि प्रयोगाचे वाक्य 311 असेल तर काय करायचं, 121 करायचं. 100 म्हणजेच काय, तृतीया, प्रथमा, आणि प्रथमा असेल तर काय करायचं, प्रथमा, द्वितीय आणि प्रथमामध्ये कन्वर्जन करायचं. बाकी जास्त काही करायचं नाही. जर आत्मनेपदी धातू असेल त्याला काय करायचं, परस्मैपदी. जर परस्मैपदी प्रत्यय लागलेला असेल तर त्याला आत्मनेपदी. एवढ्यातच खेळायचं आहे ते सगळं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हा टिप्पणी असणार. आता एक टिप्पणी तुम्हाला निरुक्तीवरून असणार आणि एक टिप्पणी ही परिभाषावरून असणार. परिभाषा आणि निरुक्ती यांचे मार्क्स हातचे. तर खूप साऱ्या मुलांना प्रश्न पडतो की परिभाषा आणि निरुक्ती लिहायची कुठून. तर तुम्हाला आधी ज्या क्रियाशारींमध्ये, पदार्थमध्ये, रचनामध्ये तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा प्रकृतीचा अभ्यास आपण क्रियाशारींमध्ये करतोय, मग तुम्ही जर तिथे जी डेफिनेशन लर्न केली ती पण टाकून दिली तर तुम्हाला काय कमी मार्क्स भेटणार आहे असं नाही. त्यानंतर तुम्ही जी प्रकृती क्रियाशारींमध्ये लिहिली ती जरी तुम्ही लिहिली 1-1.5 पेज तरी काही फरक पडत नाही आहे. आत्मा आपण पवीत चांगला शिकतोय, रचनात शिकतोय, क्रियातमध्ये पण आत्मा शिकतोय, तिन्हींमध्ये आत्मा शिकतोय. त्यामुळे आत्मा क्वेश्चन आपल्याला आलाच पाहिजे. मग आत्माचं तुम्ही काय करायचं, जे आत्तापर्यंत शिकले ते सगळं व्यवस्थित प्रेझेंट करायचं. जर तुम्हाला निरुक्ती सांगितलेली तर निरुक्ती आधी द्यायची थोडीशी, आणि बाकी खाली सगळं. इथे मेन मार्क्स कशाला असणार आहे, निरुक्ती आणि पर्यायवाचनाने. म्हणजे तुम्ही अर्ध पेज जरी लिहिलेलं असेल आणि त्यात जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित टाकलेलं असेल ना तरी तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क्स मिळणार. त्यानंतर टिप्पणी देताना पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, जास्त काय असं खूप काही लिहायला नाही लावलेलं, पण आपण लिहायचं 1-1.5 पान 2 पान तरी लिहायचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असेल संस्कृत भाषा अनुवादत. आता जर मागच्या वर्षीचे 2 क्वेश्चन पेपर जर पाहिले ना तर त्यांनी काय केलं होतं की ही जी कथा होती ना मुंगूसवाली, ती आधी समरमध्ये पहिला पॅरेग्राफ दिला आणि तोच कंटिन्यू केला विंटरमध्ये. मग एक चान्स असू शकतो, एक चान्स बरं का, म्हणजे 0.1% चान्स आहे की याच्या पुढचा जो भाग आहे ना, याच्या पुढचा भाग तुम्हाला कंटिन्यू होऊ शकतो. मग एक प्लस पॉईंट म्हणून तो वाचून ठेवा, कारण की मागच्या वर्षीच्या पेपर 1मध्ये पाहिलेले आपण क्वेश्चन रिपीट झाले. 2-3 क्वेश्चन हे असे आहेत जे रिपीट झाले. मग रिपीट होत आहे तर तुम्ही याचा प्लस पॉईंट म्हणून याच्या पुढचा जो पॅरेग्राफ आहे ना तो व्यवस्थित लर्न करून ठेवा किंवा वाचून ठेवा. हे कन्फर्म आहे असं नाही, किंवा एक प्लस पॉईंट म्हणून, एक IMP म्हणून असं येऊ शकतं, ह्या हिशोबाने करून घ्या. येईलच असं नाही, पण 99% चान्सेस पण आहेत. का आहेत तर त्यांनी समरमध्ये हा पॅरेग्राफ दिला होता तर विंटरमध्ये त्याच्या पुढचाच कंटिन्यू केलेला आहे, त्यामुळे एक चान्स म्हणून हे घ्या. त्यानंतर हे जो श्लोक दिलेले आहेत एच क्वेश्चनमध्ये, ते जे दिले आहेत ना समरमध्ये बघा आणि विंटरमध्ये बघा, हे लेंदीवाले दिले, म्हणजे जे चार लाईनवाले जे आहेत ना ते दिले. मोस्टली 2 लाईनवाले त्यांनी आधी म्हणजे मातृभाषेत अनुवादित करायचं होतं. म्हणजे काय, मातृभाषेत म्हणजे तुमची मराठी भाषा, इंग्लिश भाषा, हिंदी भाषा आहे, तुम्ही त्याच्यात ट्रान्सलेट करायचं आहे ना. तर मग दोन्ही क्वेश्चन पेपर जर पाहिलं ना त्यांनी मोठा जो लेंदीवाला श्लोक आहे ना 4 लाईन 5 लाईनवाला तो तिथे टाकला. इथे पण 4 लाईनवाला श्लोक टाकला आहे वैसूसाचा, इथे पण 4 लाईन. त्यांनी जे 43 श्लोक टाकले त्यामधूनच हे श्लोक टाकलेत, पण टाकताना त्यांनी काय केलं आहे, लेंदीवाले टाकले. मग आता जो लेंदीवाले आहेत ना वैसूसामध्ये ते व्यवस्थित करून जा. येतीलच असं नाही, पण 0.1% चान्सेस आहे. मी अजूनही म्हणते की 0.1% चान्सेस आहे, येऊ शकतात. आणि शकतात म्हटल्यावर जर चान्सेस आहे तर करायलाच पाहिजे. त्यामुळे ते पहिले व्यवस्थित करा. म्हणजे इथे पण एक चान्स आहे, इथे पण एक चान्स आहे. मग जर आहे चान्स तर व्यवस्थित करा. जर पेपर ॲनालिसिस व्यवस्थित केलं ना तर. पण जसं पेपर 1ला झालं आहे की काहीतरी त्यांनी थोडेफार एक्झाम्पल हार्ड टाकले, काही सोपे पण होते. जसं देवेंद्र, चक्रपाणी,
प्रातिपदिकार्थ, वृद्धिक्षय, हे सगळे एक्झाम्पल सोपे होते जे आपण आधी बघितले होते त्या टाईपच हे. आणि पेपर लेवल एवढी हार्ड नसणार, मुलं पासही झाले पाहिजे असेच पेपर असणार. त्यामुळे जे 4 लाईनवाले श्लोक आहे ते व्यवस्थित करा. हे जे ह्या पेपरमध्ये आलेलं आहे ते सगळं व्यवस्थित करून जा. एखादा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो ना, त्यामुळे. त्यानंतर आता क्वेश्चन 3 आपला SAQ झाला. आता क्वेश्चन 3 काय आहे मग आपला 5 मार्कची कथा मागे झाली. 5 मार्क्स कथेला, सॉरी इथे 10 मार्क्स असतील कथेला, म्हणजे कथेचे किती झाले 15 मार्क्स होतात तसे. तर मग इथे काय सांगितलं आहे त्यांनी, इथे आपल्याला एका लाईनमध्ये आन्सर लिहायचे, ते पण कुठून, पॅरेग्राफमधूनच. आता कथा तर आपण वाचलेला आहे, कथेचा मराठी सारांश आपल्याला माहिती आहे, कथा आपण वाचत आलेला आहे. कथा हातचे मार्क आहे इथे जे 10 मार्क्स आहे ते हातचे मार्क्स आहे. तर मग त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे ते मार्गाश्री ते 8व्या कानी दृष्टानी. तर मग त्याचाच आन्सर यातून शोधायचं आणि तेच संस्कृतमध्ये लिहायचं. आता आपल्याला माहिती आहे एका वाक्यात उत्तर लिहिताना आपण काय करतो, जो क्वेश्चन आहे तो काढतो आणि तिथं जे आन्सर आहे ते भरतो. ही सिम्पल वे आहे क्वेश्चन सॉल्व करण्याची. याचा आन्सर काय दिलेलं आहे इथे त्यांनी, इथंच दिलेलं आहे बघा, तई मार्गाश्रिते 8व्या मृतसिंहस्य अस्तिनी दृष्टानी. मग इथे कानी जो शब्द आहे तो निघेल आणि इथे काय टाकता येईल आपल्याला, मृतसिंहस्य अस्तिनी. असंच म्हणजे क्वेश्चन कसे असतील तर असेच असतील, म्हणजे क्वेश्चन खूप हार्ड असतील असे नाही. त्यानंतर प्रथम ब्राह्मपुत्र किम करोती. मग प्रथम ब्राह्मपुत्र किम करोती. आता आपल्याला मराठी माहिती आहे प्रथम ब्राह्मपुत्रांनी काय केलं, पण इथे आपल्याला याच्यात लिहायचं आहे ना, तर एकेन अभिहित. मग त्यांनी काय केलं, अहो अद्य विद्या प्रत्यय क्रियते किंचेत सत्वं मृतमस्तिष्ठति तद्विदा प्रभावेन जीवनसहित कुर्म अहम अस्थिसंचय करोमी. काय म्हणतो तो, अस्थिसंचय करोमी. मग प्रथम ब्राह्मपुत्रांनी काय केलं, अस्थिसंचय केला असं. मग तुम्ही इकडचं पण लिहू शकता, तदच एकेन औस्तुक्यात अस्थिसंचय कृत. प्रथम ब्राह्मपुत्र किम करोती, प्रथम ब्राह्मपुत्र अस्थिसंचय करोती. असं फक्त किम काढायचा. म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व करताना हे मार्क्स कुठे कटणार नाही. यासाठी काय करायचं, मराठी अर्थ वाचून ठेवायचा. मराठी अर्थ वाचून ठेवल्यानं आपल्याला लिंक लागती की नेमकी कुठे काय झालेलं आहे असं. त्यानंतर कह ब्राह्मपुत्र वृक्षम आरोहती. मग तिथे शोधून लिहायचं. तसंच इकडे पण खननानंतर किम प्राप्ता. खननानंतर काय, मग इथे खनती तावता ताम्रमयी भूमी. काय सापडतं त्यांना तिथे, खननानंतर किम प्राप्ता, खननानंतर ताम्रमयी भूमी प्राप्त. असं एकदम म्हणजे खूप अवघड क्वेश्चन येणार असं नाही, सीन क्वेश्चन येणार. उलट हे 10 मार्क्स प्रत्येकाचे फिक्स म्हणजे फिक्सच. मागे आपण काउंटिंग केलं तिथंच 23 होत होते, कुठे पहिल्या 3 SAQ आणि 15 मार्क्स MCQचे धरून हे 10 झाले. 33 तर मार्क्स इथेच होत आहेत. मागचे आपण मार्क्स तर काउंटही केले नाही. असं करून तुम्ही 70+ इझिली जाणार. निरुक्ती आणि परिभाषा 30 मार्क्सला आहे तर ते करावंच लागणार आहे. त्यानंतर 10 मार्क्स आहे, 30 आणि 10 40. 30 नाही भेटले तरी 25 भेटले तरी किती झाले 35 आणि MCQ 15. तेच पूर्ण होत आहेत 50 मार्क्स. बाकीचे तर काउंटही केले नाही. तर जर तुम्ही फर्स्ट पेपर अवघड गेला जरी असेल ना तरी सेकंड पेपरमध्ये भरपूर मार्क्स कवर करू शकता. फक्त ते कवर करा. आत्ता 2 दिवस सुट्ट्या, आजचा दिवस तर गेलेला आहे, उद्याचा दिवस आहे. पूर्ण दिवसभरात काय करायचं ते क्वेश्चन पेपर बघा आणि त्यानुसार करा. त्यानंतर टिप्पणी लिहायचं. तर टिप्पणी लिहायला मग काय कशावर आहे, त्रिगुणम आणि आमम. मग तुम्ही अर्ध पान लिहू शकता किंवा 1-1.5 पॅच. आता LAQ म्हटल्यावर 1.5-2 पानं तर लिहा टिप्पणी. त्रिगुणमची 1.5 पानं लिहा. आता त्रिगुण आत्तापर्यंत शिकतच आलेले, सत्व रजतम काय 3 गुण आहे, मग 3 गुणांच्या डेफिनेशन लिहा. सगळं व्यवस्थित लिहा. सत्व आहार, त्यानंतर सात्विक आहार कोणता आहे, राजसिक आहार कोणता आहे, तामसिक आहार कोणता आहे, ती केल्यानंतर काय होतं, त्यांची उत्पत्ती कशी होती, हे सगळं टाका तुम्ही. सृष्टी उत्पत्ती क्रममध्ये सांगितलेलं आहे की सत्व रजतम कसं, त्यापासून काय उत्पन्न होतं, हे सर्व तुम्ही त्यात ॲड केलं ना. तुम्ही आत्तापर्यंत जे शिकलाय पूर्ण वर्षभरात ते तुम्हाला फक्त टिप्पणीमध्ये गोळा करत आणायचं आहे.
आणि त्यापासून म्हणजे आता सृष्टी उत्पत्ती क्रम टाकला तुम्ही, सात्विक राजसिक तामसिक, मग सात्विक आणि राजसिकपासून काय तयार होतं आहे, तामसिक तुम्ही तेही तिथे टाकू शकता. तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुम्ही असं का केलं, तर करू शकता तर करा. म्हणजे मग कसं आहे, मार्क्स हातचे मिळत आहेत. एखादा महाभूतांचा क्वेश्चन आला, त्यामध्ये तुम्ही पंचमहाभूताची संख्यांनुसार सृष्टी उत्पत्ती क्रम लिहू शकतात. म्हणजे तो तर पदार्थामध्ये आपण करतच आलेलो आहे. तसं आत्मा जर आला तर आत्माची उत्पत्ती लिहायची. त्यानंतर यांनी इकडे काय लिहिलं तर रस आणि वीर्यम आपण अष्टांगमध्ये रस आणि वीर्यम शिकलेले आहे. जरी तुम्हाला इकडचं नसेल माहिती, इकडचं छोटं वाटत असेल तर तिकडचं म्हणजे जेवढ्या टिप्पणी सांगितल्या आहे, जेवढ्या निरुक्ती सांगितल्या आहे त्या तुम्ही सर्व इकडं घेऊ शकतात. असं काही त्यांनी हे नाही केलेलं. आता पुढचं जे आहे ना, हे जे क्वेश्चन सांगितलेले आहेत, सी नंबरचा जो क्वेश्चन आहे, ज्याचे एक क्वेश्चन म्हणजे 5 क्वेश्चन 5 मार्क्सला, म्हणजे 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे. तर वैदस्य कथा गुणासंती, मग वैदस्य कती गुणासंती म्हणजे वैद्याचे गुण. मग तुम्ही अष्टांगमध्ये वैद्याचे गुण शिकलेले आहेत. जरी तुम्ही वैसूसामध्ये वाचायचं राहिलं असेल, मी आज एक PDF सर्क्युलेट केली होती सर्व ग्रुपला, तर त्या PDF काय होतं, सगळे अध्याय होते. तर मग जर ते तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवली तर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत ना त्यांचं मिनिंग कळेल. किंवा मग मलम किम उच्चते, मग मलाची तुम्ही जी अष्टांगमधली आपली डेफिनेशन आहे ती लिहू शकता, जे श्लोक आहे तो लिहू शकता. शरीर नाम किम, मग शरीराची तुम्ही व्याख्या लिहू शकता. म्हणजे त्यांनी काय असं सांगितलेलं नाही की हेच स्पेसिफिक आन्सर आलं पाहिजे, तर तुम्हाला जे माहिती ते पण लिहू शकता. आता स्नानम कदा न करणीयम, आता स्नान कधी नाही केले पाहिजे याचे तुम्हाला माहिती, पण हे जे आन्सर आहे ते लिहिताना कसे लिहायचे, आपल्याला संस्कृतमध्येच लिहायचे, मराठीत चालणार नाही. त्यामुळे संस्कृतमध्ये व्यवस्थित अरेंजमेंट करून लिहायचं. आता जो वैसूसामधला स्नान अध्याय त्यामध्ये हे सगळं आहे. व्यायामावरचा क्वेश्चनही त्यात आहे. म्हणजे सगळं तिथंच आहे. वाददोषस्य गुणलिखत, तर वाददोषाचे गुण तर तुम्हाला माहितीच आहे. तत्र वृक्ष लोगोशीत खरं सूक्ष्म चलो नील, हे तर पूर्ण वर्षभर आपण पाठ केलेले आहे. पित्तदोषाचं स्थान आपल्याला माहिती. मग क्वेश्चन खूप हार्ड येतील असं नाही मी म्हणते, आणि क्वेश्चन हार्ड उद्याच्याही पेपरला येणार, पण कसे येणार तर ते काही प्रमाणात येणार. पण मुलांचा प्रॉब्लेम काय होता आहे, मुलं पेपर पूर्ण सॉल्व करत आहे, पण शेजारच्याला पेपर अवघड गेला आहे. पेपरचं जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा त्याला पेपर अवघड गेला आहे, म्हणून मलाही पेपर अवघड गेला आणि पेपर अवघडच निघाला होता. हे डिसिजन ठरवून टाकतात. स्वतःला पेपर कसाही जाऊ द्या आणि त्यामध्येच डिप्रेशनमध्ये जातात. असं कोणीही करू नका. स्वतःला कसा पेपर गेला आधी ॲनालिसिस करा. समोरच्याला अवघड गेला आहे म्हणजे आपल्यालाही अवघड गेलेला नसेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय असणार आहे, निरुक्ती. 1 मार्काची निरुक्ती लिहायची. मग निरुक्ती लिहायची आणि त्याचं पर्याय वाचन लिहायचं. मग तुम्ही निरुक्ती थोडी एक्सप्लेन करायची. आता मग ह्या 5 क्वेश्चनमध्ये तुमचा 1 पेज किंवा 1.5 पेज भरलं पाहिजे, असं करायचं. जास्त लिहिलं पाहिजे असं काही नाही. त्यानंतर मग ज्या आहेत ना त्या जास्त काही अशा हे नाही होणार. आता इथे रस आहे, इथे पण रस विचारलं तर टिप्पणीमध्ये, म्हणजे जे आत्तापर्यंत शिकत आले तेच लिहायचं आहे. तर मग तुम्ही निरुक्ती लिहून निरुक्तीचा श्लोक लिहायचा, पर्यायवाची शब्द लिहायचं, जे जिथे सांगितले ते तिथे लिहा किंवा ॲड केलं तरी चालेल. आता इथे त्यांनी 2 क्वेश्चन कसे दिले, पर्यायपदानी, म्हणजे पर्यायवाची शब्द. जलाला काय आप म्हणू शकतो, पुरुषला काय म्हणतो आपण, मलम म्हणतो, म्हणजे पर्यायपदानी लिहायचं. आणि खालचे जे 3 क्वेश्चन आहे ना त्यामध्ये निरुक्ती, पण तुम्हाला ह्या दोघांची निरुक्ती आहे तिथे लिहून टाका ना. तसंच इकडे पण काय झालेलं आहे, त्यांनी निरुक्ती पहिल्या 3 क्वेश्चनची निरुक्ती लिहायला लावली, खालच्या 2 प्रश्नांची पर्यायवाची शब्द लिहायला लावले. त्यानंतर आता लास्ट क्वेश्चनमध्ये काय होतं आहे मग आपल्या, तर हा जो क्वेश्चन येतो आहे आपल्याला तो मोस्टली याच्यातून वैसूसामधूनच येतो आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, श्लोकस्य पदच्छेद, म्हणजे हा जो श्लोक दिलेला आहे पहिल्यांदा त्याचा पदच्छेद करायचा. त्याला म्हणजे मार्क्स डिस्ट्रीब्यूट होणार इथे विग्रह करण्याला, त्यानंतर पदच्छेद करण्याला, अन्वय, वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ, असे 5 पॉईंटमध्ये, म्हणजे प्रत्येक पॉईंटला 2 मार्क्स अशा टाईपचं होणार. मग तुम्हाला अन्वय थोडा अवघड वाटतोय ना तरी लिहा, काहीतरी तुटकमुटकर करून लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पदच्छेद म्हणजे काय, संधी सॉल्व करायची फक्त. त्यानंतर वाक्यार्थ आणि शास्त्रार्थ, आणि यामध्ये अजून एक पॉईंट ॲड करायचा, तो म्हणजे विग्रह वाक्यमध्ये विग्रह करायचा, म्हणजे संधी विग्रह करायचा, थोडक्यात समास विग्रह करायचा. संधी कुठं आलेली का, समास कुठं आलेला का हे शोधून ते सॉल्व करून तिथं, आणि खूप डीपमध्ये नाही लिहायचं तुम्ही. मग त्यामध्ये शब्द रूपाने लिहू शकता, धातू रूपाने, म्हणजे तुम्हाला 4 जे व्याकरण आपण शिकलो ना त्यापैकी तुम्ही काहीही लिहू शकता, शब्द रूपाने लिहू शकतात. म्हणजे एखादा शब्द आहे तो कसा आलाय ते लिहू शकतात, धातू रूपाने धातू कसा आलाय ते लिहू शकतात. त्यानंतर
संधी आलेली तर मग कोणती संधी, स्वर संधी, व्यंजन संधी आलेली की विसर्ग संधी, किंवा ती फक्त संधी तुम्हाला ओळखता येत नाही पण तुम्हाला माहिती इथे संधी होती, मग ते फक्त संधी विग्रह करून लिहा. समास आहे, समास आलेला आहे तुम्हाला माहिती नेमकी तो कोणता समास आहे, पण सामासिक पद तुम्हाला ओळखता येतं, मग सामासिक पदाचा विग्रह करा आणि लिहा असं. तर मग जो पुढचा पेपर 2 आहे तो पास होणं एवढंही अवघड नाही आहे. पास होणं एकदम सोपं आहे, पण करावं लागणार आहे. एकदम व्यवस्थित केलं ना तर पेपर 1पेक्षा पेपर 2 हा नेहमी सोपा असतो. पण मुलांना काय वाटतं की पेपर 1 खूप सोपा आहे आणि पेपर 2 अवघड आहे का, तर थेरी पार्ट जास्त आहे त्यामध्ये आणि थेरीज लिहायची. जर परिभाषा प्लस निरुक्ती हे जर 30 मार्कला आहे, त्यापैकी जर तुम्ही 25 मार्क्स किंवा 20 मार्क्स घेतले तरी खूप मोठं ग्रास्पिंग होतं आहे. आणि परिभाषा आणि निरुक्ती हे काय वेगळं येते असं नाही ना. जे आत्तापर्यंत शिकलो आहे पूर्ण क्रियाशारीर, रचनाशारीर, पदार्थ संहिता ह्या 4ही विषयांमध्ये जे शिकलो आहे तेच इकडे येतं आहे. खूप अवघड येतं आहे असं नाही ना. पण स्किप कोणतेही परिभाषा किंवा निरुक्ती करू नका. स्किप केलं तर समजून जायचं आपली फेल नक्की आपण. आणि मी जे सांगितले पॉईंट ते व्यवस्थित करा. मला जे वाटलं की IMP आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. जसं कथेचा पुढचा पार्ट वाचूनच ठेवा. जो लेंदी मातृभाषेसाठी मी श्लोक सांगितलं, जो लेंदी श्लोक आहे तो वाचूनच ठेवा. येईलच असं नाही. आणि हे जे क्वेश्चन पेपर दोन्ही झाले त्यापैकी एखादा क्वेश्चन रिपीट येऊ शकतो, त्यामुळे तो पण व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर परिभाषा निरुक्ती, त्यानंतर MCQला जर 15 मार्क्स घेतले, 25 आणि 15 इथेच काय होत आहे, 40 मार्क्स होत आहे. बाकीचं पुढचं तर जे प्रत्येक क्वेश्चनला 2-2 मार्क्स जरी घेतले ना तरी 70+ नक्की जात आहे पेपरला. जरी पहिल्या पेपरला 40 येत असेल, दुसरा पेपर 70, 110च्या पुढं जातात निघून. म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2 पासिंग असल्यामुळे हा फायदा नक्की आहे. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. व्यवस्थित ॲन्सर लिहा. काही प्रॉब्लेम असेल पेपर 2शी रिलेटेड तर मेसेज करा. आणि जे सांगितलं आहे त्यावर मेसेज नका करू. जो तुमचा डाऊट आहे ना त्यावर मेसेज करा या पलीकडे.